नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला स्वामी समर्थांची एक सुंदर कथा सांगणार आहे. ही कथा आहे श्रद्धेची, विश्वासाची आणि स्वामींची कृपेची. एका गावात रामू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. रामू खूप मेहनत करत होता, पण काही वर्षे पाऊस कमी पडला. त्याची शेती खराब झाली. घरात पैशाची खूप अडचण होती. रामू खूप चिंतेत होता. एक दिवस गावातील एक वृद्ध माणसाने त्याला सांगितले, रामू, स्वामी समर्थावर विश्वास ठेव. त्यांचे नाव घे, ते तुझी मदत करतील. त्या दिवसापासून रामू रोज मनापासून जप करू लागला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे अनेक दिवस गेले. एके रात्री रामूला स्वप्न पडले. स्वप्नात स्वामी समर्थ त्याचे समोर उभे होते. स्वामी शांतपणे म्हणाले, उद्या सकाळी गावाबाहेरच्या वाडाच्या झाडाजवळ जा. सकाळ होताच रामू तिथे गेला. तिथे त्याला एक वृद्ध साधू भेटले. त्या साधूंनी त्याला थोडे पैसे आणि धान्य दिले. साधू म्हणाले, हे स्वामींचा प्रसाद समज, याचा चांगले उपयोग कर. रामूने ते पैसे घेतले. त्याने नवीन बियाणे विकत घेतले आणि पुन्हा शेती सुरू केली. काही महिन्यात मोठा चमत्कार झाला. त्या वर्षी भरपूर पाऊस पडला. रामूच्या शेतात खूप चांगले पीक आले. त्याचे कर्ज फेडले गेले. घरात सुख आणि आनंद आला. रामूला समजले की हा सर्व स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे. तो अक्कलकोटला गेला. स्वामींच्या चरणी नमस्कार करून तो म्हणाला, स्वामी, माझे जीवन बदलले. तुझी कृपा माझ्यावर कायम राहू द्या. मित्रांनो, या कथेचा संदेश खूप सुंदर आहे. जेव्हा आपण मनापासून श्रद्धा ठेवतो, तेव्हा स्वामी आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. म्हणून संकट कितीही मोठे असले तरी विश्वास सोडू नका. स्वामी समर्थांचे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.